माझी आई खूप चांगला स्वयंपाक करते, माझी बहीण खूप चांगला स्वयंपाक करते, सासू खूप चांगला स्वयंपाक करते. इतके वर्ष आम्ही इतरांना ताई दादा म्हणतोय. पहिल्यांदा सनई चौघडीमध्ये आम्हाला ताई दादा म्हटलं जात आहे. म्हणजे पैसा हा दुय्यम असला पाहिजे, पण नातेसंबंध आणि प्रेम हे पहिलं असलं पाहिजे. हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर ना, काही मालिका चित्रपटांचे प्रमोशन्स हे खूप खास असतात आणि हे जे प्रमोशन्स असतात ना, ते अनेकदा सुंदर सुंदर अनुभव देणारे असतात. एक छान गोष्ट आपल्या हातनं घडते ते सांगणारे असतात. अशीच एक गोष्ट घडली आहे झी मराठीवरच्या सनई चौघडे या मालिकेबरोबर. त्र्यंबकेश्वरमधल्या श्री स्वामी समर्थ मठात त्यांनी 5000 वेळा तारक मंत्र म्हणण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. आणि आत्ता माझ्याबरोबर परब फॅमिली आहे. नमस्कार, खूप स्वागत. राज दर्शना, तू लॉन्चला कुठे होतीस? आता मी विचार करतोय, आम्ही एवढं निमंत्रण दिलं होतं तुला. लग्नात बिझी होते. त्या दिवशी माझी खूप अत्यंत महत्त्वाची मीटिंग लांबली, त्याच्यामुळे माझं युनिट होतं पण मी नाही पोहोचू शकले. मला फार वाईट केलं. आणि परवांचं बरोबर लक्ष असतं कोण आपल्या कार्याला आलंय आणि कोण नाही. पण तू आत्ता आली आहेस त्यामुळे तुला माफ. मग मला महत्वाच्या कार्यक्रमाला आली असतो. मला परब कॅटरिंग सर्व्हिसमधनं काय मिळणार आहे? तू मागशील ते आम्ही, आणि तुला 10% सूट पण देऊ. पण ना, असं असतं की रिअल आपलं आता करायचं आहे ना, कॅटरिंग सर्व्हिस करायची आणि जेव घालणं, जेवण बनवणं आर्ट आहे, कलिनरी आर्ट. मला सांगा, रिअल लाईफमध्ये ते आर्ट किती अवघत आहे? माझी आई खूप चांगला स्वयंपाक करते, माझी बहीण खूप चांगला स्वयंपाक करते, सासू खूप चांगला स्वयंपाक करते. तुझ्या दुनिया सांगत बसली. त्याच्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल. पण नाही, म्हणजे ॲक्च्युली मी आधी थोडासा करवते, पण पॅन्डेमिक जेव्हा आला तेव्हा मी फुल फ्लेज स्वयंपाक करायला लागले आणि त्याचा उपयोग आता मला कॅरेक्टरसाठी होतो. खरं बोलतीये का ही आणते का डब्यात? हो, आणते आणि चांगलं आणते आणि चांगलं बनवते, असं हे नाहीये. मी तो डबा मीच केला याची शाश्वती नाही. अरे पण म्हणते मी बनवले, बरं झालं आता आज सांगितलंच ते. पण हा चांगला स्वयंपाक करतो आणि मटकीची उसळ त्याची फेमस आहे. बेस्ट कर्मचारी बेस्ट आहे. हो, मला स्वयंपाक करायला आवडतं आणि विशेष म्हणजे करून दुसऱ्यांना खाऊ घालायला आवडतो. त्यामुळे मला भाकरी येते, मला चिकन मटन येतं, मला व्हेजमधल्या सगळ्या भाज्या येतात. फक्त पण महाराष्ट्रीय ना, बाकी मला पंजाबी असं काही नाही आहे, पण सगळ्या भाज्या येतात. यावं लागणार आहे तुमच्या सेटवर लवकरच मला. आणि तुला माहिती आहे, आपल्या सेटवर मठ आहे छोटासा. हो, स्वामींचा असा, आणि आम्हाला सरप्राईज होतं ते. आणि नॉट ओन्ली दॅट, या सिरियलमध्ये जेव्हापासून आम्ही आलो आहे ना, तर आम्हाला पार्ल्याच्या मठात आरती करायला मिळाली. ठाण्यातले 2 मठ आम्ही गेलो. त्याच्यानंतर आज गुरुपीठामध्ये यायला मिळालं. परवा आमचं जरीमरी आईच्या इथे होतं. सो असं खूप ना, ह्या सनई चौघडेमुळे आम्हाला 6 जणांना इतकं दर्शन होतं आहे, आरती मिळते. सो आम्हाला वातावरण इतकं सुचिरभूत होऊन जातं. आमचं अख्खं युनिट त्या देवळामध्ये असतं, मठात असतं. सो हा एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे. म्हणजे डेली सोपमध्ये सुद्धा इतकं. आणि कसं आहे, परब कुटुंबावरती काहीतरी समज संकट आलं तर ते मिटतं आणि मग ते देवाकडे जातात, किंवा काहीतरी चांगलं होणार आहे तर आधी देवाला थँक्यू म्हणायला जातात. सो कुठेतरी तो स्वामी कनेक्ट जो आहे ना, तो फक्त आर्टिस्ट पुरता न राहता, म्हणजे कॅरेक्टर पुरता न राहता आमचा पर्सनल झाला आहे आता. म्हणजे आज जेव्हा तारक मंत्र म्हटला ना, तर आम्ही सगळे म्हणजे ट्रान्समध्ये गेलो होतो, एका वेगळ्याच. आणि ते किती छान होतं, एका तालासुरात सगळे म्हणत होते. हो, आणि ते ॲक्च्युली 5000 जण म्हणणार होते, पण ॲक्च्युली 7000 जणांनी म्हटला आणि तो 3 वेळा, त्यामुळे तो 21000 वेळा झाला. रेकॉर्ड झाला. म्हणजे मी आता म्हणाले ना, की काही काही प्रमोशन्स हे वेगळे असतात आणि ते लक्षात राहतात, अनुभव देतात. तेच आजचं होतं. म्हणजे प्रमोशनसाठी आपण येऊन तारक मंत्र म्हणतोय, तेही 21000 वेळा. सो असं तुझ्याकडनं ऐकायला आवडेल, तुझ्यासाठी हा माझ्यासाठी खूप भन्नाट होता, कारण तसा मी, तिला माहिती आहे, देव भोळा नाही किंवा देव भक्त नाही, पण माझी श्रद्धा आहे. त्यामुळे मी असं फार असं देवदेव करत नाही गेलो. पण आज जो मी अनुभव घेतला ना, तो अंगावर काटे आणणारा होता. कारण 5000 आम्ही अपेक्षा केली होती, 7000 लोक आली आणि ते तीन वेळेस आम्ही म्हटलं, मग ते 21000 वेळा ते बोलल्या गेलं. आणि ज्या भक्तिभावाने भक्त इथं येऊन जे आलेत, फक्त नाशिकमधले नाही आहेत, हे अख्ख्या महाराष्ट्रातून आलेले भक्त आहेत. आणि ते नाही, ते छत्तीसगडचे भक्त इथं आले आहेत. हो, तर त्यामुळे ते इतकं वाटलं की एवढी भक्त येतात, किती श्रद्धा आहे त्यांची. आणि नुसती श्रद्धेने किंवा हे नाही, ते मनातून करतात. ते तुम्हाला मनातून वाटलं पाहिजे ना कुठली गोष्ट करायला. नुसतं मी
हात जोडून नाही चालत आहे. तर तेवढे हा भक्त इतके श्रद्धेने आले होते त्यांनी सगळे आणि इतके शांतपणे गुरुजींचं त्यांनी सगळं म्हणणं ऐकलं सगळ्या गोष्टी. त्यामुळे मला इतकं भारी वाटत होतं आणि सगळे समोर असे बसले तरी आम्ही ते तारक मंत्र म्हणतोय तर अंगावर काटा आणणारा क्षण होता. माझ्या आयुष्यातला हा पहिल्यांदा आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की एका वर्ल्ड रेकॉर्डचा आपण भाग आहोत. त्या गोष्टी छोटा असो मोठा असो काही त्याला महत्त्व नाही, पण तो भाग आहे ते फार भारी वाटतं मला. आणि ना मेघनाताई, मला तुला प्रश्न विचारायचा आहे. तू इतकी क्यूट आहेस, मी तुला हे आधी पण म्हणाले होते, तू इतकी क्यूट आहेस आणि मालिकेमध्ये तू या 4 मुलींची आई साकारतेस. कसं काय? मला तर प्रश्न पडतो, बापरे ही 4 मुलींची आई साकारते, किती गोड आहे. माझी स्वतःची मुलगी माझी स्वतःची मुलगी आता 14 वर्षाची होईल एप्रिलमध्ये. म्हणजे जी मयू आहे ती ॲक्च्युअल माझ्या मुलीची आहे. आणि जी सगळ्यात मोठी मुलगी आहे ती 23-24 वर्षाचीच आहे. म्हणजे अगदीच मी 20-22 मध्ये जर मला ती मुलगी असेल तर तेवढं माझं खरं एज आहे. आता लगेच मॅथ करू नका. हां, तर म्हणजे एवढं पण फरक नाही आहे. म्हणजे पमा समज 46 असेल तर मी 44 आहे. एवढाच फरक आहे, काय तो 2-3 वर्षाचा. पण मी तुला सांगू की आई करण्यापेक्षा मी त्यांची ताई आहे सेटवर. म्हणजे आता मी जवळजवळ आम्ही दोघं जण एवढे वर्ष काम करतोय, मी 37 वर्ष काम करते. सो कुठेतरी आम्हाला आमचा जो अनुभव आहे ना तो आता गाठीशी येतोय की कुठे धरायचं, कुठे सोडायचं, कुठे विचार करायचा, कुठे थांबायचं, कुठे शांत राहायचं, कुठे ह्या सगळ्या गोष्टींचं ना आमचं असं सतत आम्ही मोठे होत ना आता. असं कधीच झालं नाही आहे दोघांना की इतके वर्ष आम्ही इतरांना ताई दादा म्हणतोय. पहिल्यांदा सनई चौघडेमध्ये आम्हाला ताई दादा म्हटलं जात आहे. सो हा जो रिव्हर्स रोल आहे तो थोडासा सुरुवातीला हे झाला, पण आता आमच्या लक्षात आलं की त्या आमच्या मुली नाही आहेत, म्हणजे आम्ही त्यांची मुलं आहोत. तिने जास्त मस्तीचं पारडं जड आहे वाटतं. आणि सुहासाचं ट्रान्झिशन म्हणजे कायच, भूताची सिरियल ते थेट स्वामी भक्त फॅमिली, दत्ता भाऊ टू एक्झॅक्टली. आणि तिकडे तर नवीन नवीन लग्न यार जस्ट, आणि इकडे डायरेक्ट 4 मुली. खूपच यंग दिसतं. थँक्यू. हा पण भारी वाटतंय कारण चॅलेंज म्हणून घेतला मी. हा वाटत नसतो ते मला करायचं आहे हा. आणि सगळ्यात मस्ती येते करायला पोरींसोबत सेटवर किंवा मजा सगळी अशी मजा वाटते. पण आहे दत्ता दत्ता तिकडे खूप ॲग्रेसिव्ह होता, रागीट होता, सतत चिडचिड करणारा होता. ह्याच्या पूर्ण वेगळा आहे. इथं सगळ्यांना प्रेमाने बोलायचं, सगळ्यांना समजून सांगायचं, पण ते प्रेमाने न रागवता न चिडता सगळं करून. त्यामुळे आहे खूप बदल झाला आहे त्या दोन्ही याच्यामध्ये. आणि एकदम म्हणजे एक फॅमिली जी आहे एवढी साधी सरळ, देवभोळी केटरिंग सर्व्हिस, आणि दुसरी जी फॅमिली अदिती सारंगधर यांची, म्हणजे कायच बोलू, ग्लॅमर, कानोलकर, वेगळ्या प्रकारचं ग्लॅमर आहे ना. हो, म्हणजे हा जो कॉन्ट्रास्ट आहे ना विचारांमध्ये असेल, मग तो कॉन्ट्रास्ट किंवा परिस्थितीमध्ये असेल किंवा वागणुकीमुळे असेल, तर तुझं आम्हाला असं सांगायचं आहे सनई चौघडेमध्ये की तुमची कुठलीही पातळी असू दे, मग तुम्ही मिडल क्लास आहात किंवा हाय क्लास काही असू दे, तुमच्या घरात समाधान आणि सुख असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे पैसा हा दुय्यम असला पाहिजे, पण नातेसंबंध आणि प्रेम हे पहिलं असलं पाहिजे, असं सनई चौघडेमध्ये तुम्हाला जाणवेल. मला पुन्हा एकदा सेटवर यायला आवडेल गप्पा मारायला. पण थँक्यू सो मच, तुम्ही आत्ता वेळ दिला. आणि तुमच्यामुळे ना आज आम्हाला सुद्धा ही गोष्ट खूप छान अनुभवता आली. इकडे येऊन असं कधी होत नाही सहसा, खरंच कार्यक्रमाच्या निमित्ताने घडलं. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट संपूर्ण युनिटला. थँक्यू सो मच दादा, ऑल द बेस्ट.